विकास लवांडेंच्या विरोधात आळंदीत वारकरी समाज आता आक्रमक झालाय। संतांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा वारकऱ्यांनी दिलाय। श्रद्धास्थानावर वारंवार होणाऱ्या टीकांमुळे शाई फेक सारख्या घटना घडत असल्याचं वारकऱ्यांनी म्हटलंय। तर राजकीय नेत्यांनी संप्रदायाची बदनामी थांबवावी आणि विकास लवांडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही आता वारकऱ्यांनीच केली आहे। तर इथल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूया। वारकरी संप्रदायावर विविध टीका टिप्पणी केल्यानंतर वारकरी समाज आणि आळंदी कुठेतरी बदनाम होते ह्या भावनेतून काही वारकरी आज माऊलींच्या मंदिरासमोर जमा झालेत। ज्यांनी शाई फेकली त्या व्यक्तीच्या भावना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या श्रद्धेवर आमचे जिथं माथा ठेवतोय अशा गुरुजनांप्रती जर कोणी अपशब्द बोलत असेल किंवा घुसखोर शब्दाचं संबोधन करत असेल तर आमच्याही सहनशीलतेचा कुठेतरी अंत पाहू नये हा स्वार्थ आहे। येणे केणे करून समाजामध्ये माझी प्रतिष्ठा कशी होईल असा एक समाजामध्ये वर्ग आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे। वारकरी संप्रदायात बदनाम होतो असं जे म्हटलं जातं ना, वारकरी संप्रदायाचा केसही वाकडा होत नाही। हे शब्द जे विकास लवांडे किंवा त्यांचे कोण सहकारी असेल यांना माझी विनंती राहील, दादांनो एकदा त्यांच्या जवळ या, त्यांच्या साधना पहा, त्यांचे ग्रंथ किती पाठ आहे याचा विचार करा। 4 पुस्तकं वाचून 4 प्रवचनं वाचून कीर्तन करून लोकांना भडकवण्याचं काम तुम्ही करू नका। नक्कीच वारकरी संप्रदाय हा चिरंतर राहील, तो बदनाम होणार नाही। मात्र ह्या प्रवृत्ती कुठेतरी बंद झाल्या पाहिजे अशा भावना आता आळंदीकर व्यक्त करतात। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आळंदी आणि वारकऱ्यांबद्दल हे जे बोललं जातंय हे कधी थांबणार हा एक प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे।